नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या गॅस पुरवठ्याचा प्रश्न हा दिवसेंदिवस अधिक गंभीर होत चालला असून या गॅस पुरवठ्याचा फटका विविध घटकांना बसत असल्याचे पाहायला मिळत आहे. गॅस पुरवठा वेळेवर होत नसल्याने राज्य सरकारची योजना असलेल्या शिवभोजन केंद्र चालकांना देखील याचा फटका बसत असून धुळ्यातील शिवभोजन केंद्र चालकांनी आता चुलीवर स्वयंपाक करण्यास सुरुवात केली. गॅसचा पुरवठा हा वेळेवर होत नसल्याने चूल आणि इलेक्ट्रिक शेगडीचा आधार शिवभोजन केंद्र चालकांना घ्यावा लागत आहे. शासनाने अनुदानित शाळांना ज्याप्रमाणे सिलेंडरचा पुरवठा केला आहे त्याप्रमाणे शिवभोजन केंद्र चालकांना देखील गॅसचा पुरवठा करण्याची मागणी शिवभोजन केंद्र चालक शेखर वाघ यांनी केली आहे. तसेच गेल्या 9 महिन्यांपासून शिवभोजनाचे वेतन देखील शासनाकडून प्राप्त झालेले नाही. अशा परिस्थितीत शिवभोजन केंद्र चालवायचे तरी कसे, असा प्रश्न देखील या निमित्ताने उपस्थित होत आहे. मी शिवभोजन केंद्र चालक शेखर वाघ, धुळे शहरात चांगल्या प्रकारे शिवभोजन केंद्र महाराष्ट्र सरकारने सुरू केलेले असताना अचानक उद्भवलेल्या युद्धाचा परिणाम म्हणून 4-5 दिवसापासून सिलेंडरचा साठा संपलेला आहे. त्यामुळे येणाऱ्या ग्राहकांना जेवण देणे क्रमप्राप्त असल्यामुळे आज कोणत्याही परिस्थितीत त्यांना जेवण देणं हे आम्हाला बंधनकारक असल्यामुळे चुलीवर आज स्वयंपाक करून आमचे आज उदरनिर्वाह महिलांचा देखील भागविला जात आहे. आणि 9 महिन्यापासून शासनाने अनुदान थकीत असल्यामुळे देखील आम्हाला त्यांना क्रमप्राप्त जेवण देणं आहे. आज आलेली परिस्थिती सिलेंडरचा जो साठा होता तो देखील संपलेला आहे. शासनाला एक विनंती आहे की ज्याप्रमाणे आपण अनुदानित शाळांना वगैरेंना 100% सिलेंडरचा पुरवठा करण्याचा निर्णय घेतलेला आहे, तो निर्णय देखील या आम्हाला लागू करावा आणि आम्हाला सिलेंडरचा पुरवठा आपण करून दिल्यास येणाऱ्या ग्राहकांना चांगल्या प्रकारे सेवा देण्याचा प्रयत्न आमचा निश्चित राहील. जवळपास धुळे शहरात 32-33 शिवभोजन केंद्र चालक आहेत. सर्वांची परिस्थिती अशीच पद्धतीने आहे. 3-4 शिवभोजन केंद्रांना आम्ही अशा प्रकारे जेवण देत असतो. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.